सुरते हॉटस्पॉट सोड बघ. मदत चल गेली सोड 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 चल ते तुझं अनलिमिटेड आहे ते लेक्चर लागत नाही. अनलिमिटेड तुला डेटा पाहिजे मग सोड मग डेटा ना सोड. श्रुती गुट्टीच्या इथला आवाज आहे. हॅलो हॅलो, आवाज येतोय का माझा? बघा बरं. येतोय सर. आवाज येत आहे का बघा माझा? हॅलो हाय एव्हरीवन. आपली नावं टाकायची सर्वांनी. आपापली नावं टाकायची सर्वांनी. हा चला, आवाज येतोय माझा? येस और नो मध्ये रिप्लाय करून सांगा बरं मला. जे येत असेल तरच येस करा, नाहीतर नो कसं करणार तुम्ही? मी काय म्हणतोय ते कळणारच नाही तुम्हाला. बरोबर आहे का नाही? येस, आय विल म्यूट ऑल ऑफ यू. जर काही डाऊट असतील तर तुम्ही चॅटमध्ये टाईप करून सांगायचंय आवाज येतोय. राईट, ओके. चलो लेट स्टार्ट. कालचं लेक्चर जे आपण डाऊट लेक्चर पाहिलं, त्याच्यानंतर आजचं जे लेक्चर आहे ते चॅप्टर सुरू करूया आपण. आपला जो राहिलेला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये बघा की परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व चॅप्टर झालेले आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजेच आता जी तुमची एक्झाम होणार आहे त्या दृष्टिकोनातून सर्व चॅप्टर झालेले आहेत. तुम्हाला पार्ट फर्स्टचे 2 चॅप्टर आणि सेकंडचे 2 चॅप्टर का 3 चॅप्टर आहेत. सायन्सची परीक्षा केव्हा सांगितली आपल्याला? मला एक दिवस सांगा, सायन्सची परीक्षा केव्हा सांगितली?
सायन्सच्या परीक्षेच्या डेट सांगितल्या तुम्हाला. तर लक्षात घ्या सायन्सची परीक्षा एक दिवस आड होईल, गॅप असेल एक दिवस, आणि त्या दिवसामध्ये मॅथचा पेपर असेल. म्हणजे सर 8 आणि 10 जर सायन्सचा पेपर सांगितला असेल तर आपला पेपर 9 आणि 11 तारखेला होईल मॅथचा पेपर. 40 मार्काचा जो पेपर आहे तो 9 आणि 11 तारखेला आपला मॅथचा पेपर होईल 40 मार्काचा. इज इट क्लिअर? मी व्हिडिओ अजून सुरूच केला नाहीये, मी स्क्रीनवरती लेसन शिकवणार आहे, टीच करणार आहे. व्हिडिओ अजून दिसत नसेल तुम्हाला तर आधी हे नोटीस आली का लक्षात घ्या आधी. बघा आपलं कोऑर्डिनेट जॉमेट्री आपण संपवलेलं आहे, ट्रिग्नॉमेट्री पण संपवलेलं आहे. त्याच्या आधीचे सर्व चॅप्टर आपण घेतले, ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल. लक्षात आहे का? जरी पेपरला असतील नसतील, फक्त सेकंडचे फर्स्टचे आपण 2 जे कामाचे नाही चॅप्टर ऑलरेडी हे केलेले आहेत ते कळतोय. तर हा जो आहे तुम्हाला माहिती आहे, आता तुम्हाला पेपरमध्ये नसेल पण लक्षात घ्या व्यवस्थित. आपल्याला हे जे फॉर्म्युले आहेत, इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती जे खास करून वर्ड प्रॉब्लेम जे आहेत ते महत्त्वाचे असतात. सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम. तुम्ही 8th स्टँडर्डला थोडेफार फॉर्म्युले बघितला असाल एरियाचे आणि व्हॉल्यूमचे. एरिया ऑफ स्क्वेअर, काय 8th स्टँडर्डला जे तुम्ही फॉर्म्युले बघितले तर एरिया ऑफ स्क्वेअर, रोम्बस, पॅरलेलोग्राम, ट्रॅपेझियम, हे सर्व फॉर्म्युले लक्षात आहेत का तुम्हाला? सांगा बरं. एरिया ऑफ रोम्बस काय असतो? एरिया ऑफ रोम्बस, एरिया ऑफ पॅरलेलोग्राम, एरिया ऑफ ट्रॅपेझियम. लक्षात घ्या या सर्व 2 डायमेन्शनल प्रॉपर्टीज आहेत, 2 डायमेन्शनल फिगर आहेत. या सॉलिड फिगर नाही आहेत. सर्कल झालं, रोम्बस झालं, पॅरलेलोग्राम झाला, स्क्वेअर झाला. राईट. हा कशाचा फॉर्म्युला सांगितला शुभम? कशाचाच फॉर्म्युला नाहीये हा, म्हणजे एरियाचा फॉर्म्युला नाहीये हा कोणत्याच. ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला जर घ्यायचं झालं तर हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट आहे. रोम्बसचा आहे हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल आहे. त्याच्यानंतर पॅरलेलोग्रामचा लेंथ इंटू हाईट इंटू बेस किंवा लेंथ इंटू बेस पण घेतात. ट्रायंगलचा असतो हाफ इंटू बेस इंटू हाईट असतो. राईट अँगल ट्रायंगल असेल तर हाफ इंटू परपेंडिक्युलर साईडचा प्रोडक्ट असतो. त्याच्यानंतर अजून कोणते फॉर्म्युले राहिले? स्क्वेअरचा तर माहीतच आहे तुम्हाला, साईडचा स्क्वेअर, रेक्टँगलचा लेंथ इंटू ब्रेथ, असे सर्व फॉर्म्युले आहेत. त्याच्यानंतर क्यूबचा एरिया वगैरे. आता त्याच्या पुढचं आपल्याला काही पार्ट पाहायचं आहे. आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये ते सर्व चॅप्टर दिलेले असतील, सिलेंडर वगैरे, कारण आपल्याला सिलेंडरवरून कोन काढायचे, सिलेंडरवरून कोन, सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम ऑफ कोन अँड स्पियर आहे आपल्याला. हां, हिरोज फॉर्म्युला एक आहे ट्रँगलमध्ये. हिरोज फॉर्म्युला काय आहे ट्रँगलचा आठवते का तुम्हाला? इन ब्रॅकेट रूट एस एस मायनस ए एस. हे फॉर्म्युले आता लागणार नाहीत, फक्त तुमच्या रिव्हिजनसाठी सांगतोय मी. जर आठवत असतील तर बघा, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. राईट. आता या चॅप्टरवरती बघूया. आपल्याला या चॅप्टरमध्ये काय काय लर्न करायचं बघा. या चॅप्टरमध्ये सुरुवातीला आपल्याला क्यूब आणि क्यूबाईड झाले का बघा बरं. क्यूब, क्यूबाईड, सिलेंडर हे 9वीला झालेल्यावरतीच पहिलं लेक्चर आहे. 9वीला म्हणतो 8वीला झालेल्या सर्व ह्याच्यावरती. 8वीचे जर कोणी विद्यार्थी असतील इथे तर त्यांना पण लक्षात येईल, आता चॅप्टर झालेला आहे. राईट. तर याच्यामध्ये हा जो चॅप्टर आहे तो कंटिन्यू
हॅलो 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 हॅलो, आवाज येतोय का बघा बरं. मध्ये नेटवर्क कनेक्शन गेल्यामुळे माझा आवाज गेला होता. हॅलो, आता आवाज येतो का बघा. मध्येच नेटवर्क कनेक्शन लॉस झाल्यामुळे माझा आवाज गेला होता. आवाज येतोय का आता क्लिअर सांगा. इंटरनेट कनेक्शन वीक असल्यामुळे माझा आवाज गेला होता. आवाज यायला का बघा आता. आवाज यायला आता. आवाज येते का. यस, ओके, ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. बघा लेक्चर स्टार्ट करत होतो आपण. काय पाहत होतो की यामध्ये बाबा की एरिया हा जो पोर्शन आहे बघा लक्षात घ्या, हा पोर्शन 8 स्टँडर्डचाच आहे का. क्युबॉइडचा एरिया, टोटल सरफेस एरिया, व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड, परत क्यूबचा टोटल सरफेस एरिया, व्हर्टिकल आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब, त्याच्यानंतर सिलेंडरचा कर्व्ड सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. इज इट 8 स्टँडर्ड लेक्चर. हे पूर्ण बघा, हा चॅप्टर जो होता 8वीचा सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम, हा पूर्ण चॅप्टर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1 मध्ये दिलेला आहे. झालं, त्याच्यावरतीच प्रॅक्टिस सेट आहे. फक्त आपल्याला काही प्रॉब्लेम दिलेले आहेत. तर काय करायचंय, सिम्पली हे जे फॉर्म्युले आहेत याच पद्धतीमध्ये लिहून घ्यायचे. स्क्रीन दिसते का रे आता. आता दिसते स्क्रीन. स्क्रीन शेअर केलेली आहे मी, तुम्ही जाऊन चेक करा. स्क्रीन दिसते का. हे मी जे लिहितोय ते दिसतंय. हे सर्व आपल्याला लिहून घ्यायचंय क्यूब, क्युबाइड आणि सिलेंडर विषयी. हा दिसते, काही जणांना स्क्रीन दिसते म्हणजे सर्वांनाच दिसायला पाहिजे. तुम्ही चेक करा एकदा. यस, हे फॉर्म्युले सर्व लिहून घ्या. क्युबाइडचा फॉर्म्युला बघा. क्युबाइडचा फॉर्म्युला हा जर व्हर्टिकल सरफेस एरिया जर काढायची असेल तर हे 4 सरफेस 2 × L + B × H, टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड 2 × LB + BH + LH, व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड L × B × H. परत क्यूबचा जो एरिया आहे टोटल सरफेस एरिया 6L², एरिया आहे जो 4L², व्हर्टिकल सरफेस एरिया, आणि व्हॉल्यूम जो आहे तो L³ येणार. आणि परत सिलेंडर विषयी तेच एक्झाम्पल आहे. तर हे सर्व फॉर्म्युले मला वाटतं तुम्ही फॉर्म्युले नंतर लिहून घेता का लेक्चर झाल्यावर. लेक्चर जरासं लवकर संपेल, झूम मीटिंगचा टाइम लिमिट असल्यामुळे. त्याच्यामुळे बुक असतील सर्वांकडे, वहीमध्ये आपले हे फॉर्म्युले असले पाहिजेत. आता आपण डायरेक्ट प्रॉब्लेम सोडूया. हे सर्व 8वीचं आहे हा. रिव्हिजनसाठी एक पहिलं लेक्चर दिलंय. डायरेक्ट सोडवलं तर चालतंय का बघा. फॉर्म्युले आधी तुम्ही काय करा, नाही तर पॉज करून किंवा स्क्रीनशॉट काढून सर्व फॉर्म्युले परत एकदा लिहून घ्या. पॉज करा लेक्चर किंवा नंतर लेक्चर संपल्यानंतर हे सर्व फॉर्म्युले लिहून काढा. आपण आता 1 बाय 1 एक प्रॉब्लेम सुरू करू. पहिला प्रॉब्लेम लिहा. चला, पहिला प्रॉब्लेम लिहायचा आहे.
चला फर्स्ट प्रॉब्लेम, सरफेस एरिया व्हर्टिकल आणि टोटल सरफेस एरिया विचारलाय आपल्याला. काय दिलं बघा, लेंथ ब्रेथ आणि हाईट ऑफ क्यूब इज ऑल्सो गिवन. लेंथ breadth and height of cube is given as length is equal to 20 centimeter. See, I am writing on the board. breadth आणि height सुद्धा आपल्याला दिलेली आहे. लेंथ breadth आणि height. ट्वेल्व आणि 10 सेंटीमीटर दिलेले आहे. चला क्युबाइडच्या आधी व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड सांगा फॉर्म्युला. व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड. व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड फॉर्म्युला सांगायचं आहे सर्वांनी. फॉर्म्युला काय आहे बघा, व्हर्टिकल सरफेस एरियाचा 2 × L + B × H. बघा जो फॉर्म्युला आहे व्हर्टिकल सरफेस एरियाचा तो काय आहे, 2 × L + B L + B × H. राईट. तर याच्यामध्ये 2 × लेंथला 20 ठेवा प्लस ब्रेथ आहे 12 × हाईट 10 करायचंय. 2 × 20 + 12 दिस विल बी 32 × 10. हे बघा किती होत आहे, 4 6 40 सेंटीमीटर. काय असणार, स्क्वेअर असणार का क्यूब असणार. काय काढला बघा आपण, व्हर्टिकल सरफेस एरिया काढला. एरियाचं युनिट ऑलवेज सेंटीमीटर स्क्वेअर किंवा मीटर स्क्वेअर मध्ये असणार. मीटर स्क्वेअर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये असणार एरियाचं युनिट. हा व्हर्टिकल सरफेस एरिया होता. हा जो आहे तो व्हर्टिकल सरफेस एरिया होता. टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला जर वापरायचा झाला आपल्याला, टोटल सरफेस एरिया जर काढायचं तर टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू फॉर्म्युला काय सांगा. चला प्रत्येकाने फॉर्म्युला म्हणायचं स्वतः. तिथे घरी जर लेक्चर करत असतील तर प्रॉपर ऑनलाईन लेक्चर प्रॉपर अरेंजमेंट मध्ये बसून बघायचंय. वही पेन पुस्तक जवळ असलं पाहिजे. फॉर्म्युला विचारलेले सांगता आले पाहिजेत. 2 × ब्रॅकेट मध्ये L + B + H आहे. 2 × ब्रॅकेट मध्ये जेव्हा आपण L + B + H घेतो 20 + 12 + 10 इज इक्वल टू 2 × हे 42 होतं बघा. सॉरी फॉर्म्युला जरा चुकीचा लिहिला मी. L × B + B × H प्लस L × H दोघांचा गुणाकार असतो. म्हणजे बघा 20 × 12 प्लस 12 × 10 प्लस 20 × 10 गुणाकार जर केला 2 × हा गुणाकार 240 प्लस हा 120 प्लस हा 200 चुकीचं आहे. इज इक्वल टू 2 × यांची जर ॲडिशन केला 440 460 560 इज इक्वल टू किती येत रे हे. फायनल आन्सर आलं 112 सेंटीमीटर स्क्वेअर. 1120 सेंटीमीटर स्क्वेअर इज अ फायनल एरिया फॉर टोटल सरफेस एरिया फॉर दिस बॉक्स. बॉक्स म्हणले आपल्याला क्युबाइड बॉक्स आहे. सरफेस एरियावरती असेच वर्ड प्रॉब्लेम असू शकतात. क्युबाइड बॉक्स होता. लिहून घ्यायचं हे सर्वांनी, प्रत्येकाने क्वेश्चन लिहायचे. तर त्याच्यानंतर हा क्वेश्चन झाला की पुढचा क्वेश्चन लिहायचा आहे. पहिलं प्रॅक्टिस सेट जे आहे ते पूर्ण 8वी बेस आहे.
पहिलं प्रॅक्टिस सेट जे आहे ते पूर्ण 8वी बेस आहे, लक्षात घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन लिहिलाय का? नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूबॉइड इज गिवन 500 स्क्वेअर युनिट. इट्स अ ब्रेथ अँड हाईट. बघा टोटल सरफेस एरिया इज गिवन ऑफ क्यूबॉइड. टोटल सरफेस एरिया इथे लिहितो मी 500 स्क्वेअर मीटर दिलेला आहे. मीटर स्क्वेअर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर जे काय असेल ते दिलेलं आहे. स्क्वेअर युनिट दिलंय. ब्रेथ आणि हाईट दिलेला आहे 6 आणि 5. तर लेंथ काढायचंय. अगेन व्हेरी सिंपल क्वेश्चन. ब्रेथ आणि हाईट दिलंय 6 आणि 5. युनिट आहे इथे, सेंटीमीटर पण नाही आणि मीटर पण नाही. युनिटचा स्क्वेअर दिला आणि हाईट दिलेली आहे 5 युनिट. कम ऑन एव्हरीवन, कॅल्क्युलेट करायचंय. Again, formula for total surface area is equal to, what is the formula? 2 into in bracket LB plus BH plus LH. So 2 into in bracket L into B. L into B, L माहिती नाही आपल्याला. into B किती घेणार मी? 6 घेणार. प्लस B into H 6 into 5 प्लस L इंटू H. L इंटू H, L माहिती नाही पण H मात्र 5 आहे आणि याची व्हॅल्यू टोटल सरफेस एरिया आपल्याला 500 दिलेला आहे. हे इंटू जे 2 आहे ते इकडे डिवाइड मध्ये आणा आणि ब्रॅकेट मध्ये बघा काय राहील. 6L प्लस हे 30 होईल प्लस हे 5L होईल. याला जर 2 ने डिवाइड केला तर हे 250 इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये 6L प्लस 5L आपल्याला 11L लिहिता येईल प्लस 30 लिहिता येईल. इकडे पुढे सॉल्व करतोय बघा. हे प्लस 30 जर इकडे घेतला तर 250 मायनस 30 होईल हे प्लसचं आणि इकडे 11L जशाच तसं राहील. हे 220 राहील. 11L इज इक्वल टू
देअरफॉर L इज इक्वल टू L11 ने इकडे डिवाइड करावं लागेल आपल्याला. L11 ने जेव्हा डिवाइड कराल तेव्हा 20 युनिट असं तुमचं फायनल आन्सर असलं पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, राईट, व्हेरी नाईस. राईट. चलो नेक्स्ट जर झालं असेल तर पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. 8वी बेस एक्झाम्पल सर्व आहेत. बघूया आपण पुढचा प्रॉब्लेम. फॉर्म्युले मात्र 8वी बेस म्हणून निग्लेक्ट करू नका. फॉर्म्युले मात्र आपल्याला पक्के पाठच झाले पाहिजेत. उद्यापर्यंत सर्व फॉर्म्युले तुमच्या वहीमध्ये लिहून असले पाहिजेत. मला लिहून वाटलं तर ग्रुपवरती प्रत्येकाने फोटो पण पोस्ट केला तरी चालेल. ग्रुपवरती फोटो पोस्ट करायचं सर्व फॉर्म्युले लिहून. पहिल्या प्रॅक्टिस सेटच्या आधी जे फॉर्म्युले दिलेले आहेत ते फॉर्म्युले लिहून पोस्ट करायचे. चलो थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन हे झालं असेल लिहून तर थर्ड लिहा. ओके. थर्ड प्रॉब्लेम बघा. थर्ड प्रॉब्लेम काय आहे. थर्ड प्रॉब्लेम ज्यांच्याकडे बुक नाहीये ते बुक डाउनलोड करून घेऊ शकता. ऑनलाईन बुक पाहिजेतच आपल्याकडे. बुक कसे नसणार. 9चे बुक नेटवर पण भेटतात किंवा याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही आता सध्याला तोपर्यंत. क्वेश्चन काय दिलंय. साइड ऑफ द क्यूब इज 4.5. फाइंड द सरफेस एरिया ऑफ ऑल वर्टिकल फेसेस म्हणलंय आणि टोटल सरफेस एरिया म्हणलंय. घाईमध्ये आपण फक्त टोटल सरफेस एरिया काढतो. वर्टिकल सरफेस एरिया सुद्धा म्हणलंय आणि टोटल सरफेस एरिया पण म्हणलंय. क्यूबची साइड किती दिली रे. क्यूबची साइड दिली 4.5.
4.5 साइड क्यूबची साइड जी आहे ती 4.5 सेंटीमीटर दिली. वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब, वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब, चला पटकन फॉर्म्युला सांगा. क्यूबचे सर्व सरफेस सारखे असतात. वर्टिकल टोटल 4 एरिया 4 सरफेस असतात म्हणून त्याचा फॉर्म्युला जो आहे तो 4l² येतो. सो 4 × l² म्हणजे 4.5 चा स्क्वेअर. शेवटी 5 असल्यानंतर स्क्वेअर कसा करतो रे आपण? 5 ला 25 लिहायचं, 4 च्या पुढचा नंबर 5, 4 पंचे 20, 1 नंतर पॉइंट आहे, 2 नंतर द्या, 4 ने गुणाकार करा, 5 चोक 20, 2, 4 दुनी 8, 2 10, चला 1, 4 दुनी 8. The final answer is 81. 81 सेंटीमीटर स्क्वेअर. काय शुभम, कोणता आन्सर काढलं हे? अच्छा, ते पण काढलं. ओके, now the total surface area is equal to, what is the formula? 6l², because total surface are 6 in cube, therefore 6 into l is a 4.5 चा square, again 6 into 20.25. What is the product of this? व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. तुमचं फायनल आन्सर जे आहे ते बघा किती आलंय, 121.50 सेंटीमीटर स्क्वेअर. 121.50 सेंटीमीटर स्क्वेअर. सर्व पहिला प्रॉब्लेम सेट जो आहे तो असाच आहे. आज जेवढे होतील तेवढे क्लासमध्ये घ्यायचे, बाकीचे सोडवायचे आपण लगेचच आपल्या क्लासच्या वेळामध्येच सोडून होतील. 5 ते 6 क्लास आहे, आपली मीटिंग थोड्या वेळात एंड होते ऑटोमॅटिक, त्याच्यानंतर तोपर्यंत होऊन जाईल सर्व. तर हे एरिया क्यूबचं परत घरी करा, हे पण केलंय आपण. चला, हे आताच केलंय. व्हॉल्यूम ऑफ क्यूबाइड, व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ क्यूब, परत लेंथ दिलंय, क्यूबचा व्हॉल्यूम विचारलाय. काय येणार रे? व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा फॉर्म्युला सांगा फक्त मला. हे कॅल्क्युलेशन घरी करा. पण 2 सिलेंडरचे घे तुम्ही एक एक्झाम्पल. व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा फॉर्म्युला एल क्यूब. व्हेरी नाईस, राईट, एल क्यूब. तर हे दोन्ही प्रॉब्लेम करता येतील का तुम्हाला? बघा बरं, फटाक देश दोन्ही प्रॉब्लेम यस और नो मध्ये सांगा मला. दोन्ही प्रॉब्लेम करता आले पाहिजे तुम्हाला. हे 2-3 प्रॉब्लेम इथले जेवढे राहिले तेवढे. Right, I will take directly the question number 7. The radius of the base of the cylinder is 20 centimeter and height is 13 centimeter. Curved surface area आणि total surface area काढायचा आपल्याला. So 20 आणि 13 दिलं बघा. 20 आणि 13, रेडियस 20 सेंटीमीटर दिलाय आणि हाईट 13 सेंटीमीटर दिलाय. You know cylinder, अशा प्रकारचा सिलेंडर असतो, याला बेस सर्कल म्हणतात. बघा, दोन्ही हे बेसच सर्कल असतात. काय करतोय म्हशी सारखं मूर्खा? कोण करतं रे? म्हैस करते, म्हैस आहे का नाही? राईट. तर याच्यामध्ये ही जी रेडियस आहे ती बघा, याच्यामध्ये हे रेडियस म्हणतात, याला बेसची किंवा याची रेडियस म्हणतात. आणि इथून इथं जी लेंथ आहे याला लेंथ किंवा हाईट म्हणतात. मग कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला सांगा. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज गिवन बाय 2πr(h) आहे. काय आहे कर्व्ड सरफेस एरिया? 2πr(h). व्हेरी नाईस, 2πr(h). सो 2 × पायची व्हॅल्यू आपल्याला 22/7 घ्यायला सांगितलं. जोपर्यंत आपल्याला कोणती नाही, इथे 3.14 घ्यायला सांगितलं. बघा, इथे 3.14 घ्यायला सांगितलं या क्वेश्चन मध्ये. सो आय विल टेक ॲज 3.14 ऑल्सो. क्वेश्चन मध्ये जे सांगितलंय तेच घ्यायचंय. क्वेश्चन मध्ये जर काहीच नाही सांगितलं तर सहसा दोन्ही घेतलं तर चालतात. जिथे कॅन्सलेशन होतं तिथे 22/7 घ्यायचंय, नाहीतर 3.14 घ्यायचंय. तुम्हाला प्रॅक्टिस नुसार अंदाज येईल कधी कोणती व्हॅल्यू घ्यायची.
रेडियस दिलाय 20 अँड हाईट दिलाय 13. तर बघा 13 दुनी गुणाकार करा व्यवस्थित 40 चौक 78 0 इंटू 3.14 हा गुणाकार करायचा आपल्याला 7 नहीं थांबा कुछ तो मिस्टेक किया मैंने डायरेक्ट करायचं मला कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. .4 गुणिले 52 करा. हे जे आन्सर आहे राईट. राईट का? ओके ठीक आहे. तर इथले राहिलेले 3-4 प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह करायचे आहेत. आपलं लेक्चर होईपर्यंत प्रॅक्टिस सेट हे होऊन जाईल. लगेच चॅप्टर समाप्त होईल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून नोटीस सांगितली. सायन्सचा पेपर झाला की मॅथचा 40 तारखेला 40 मार्काचा कोणती तारीख असणार मॅथची 10 आणि करेक्ट. ओके पेपरला त्या दिवशी सांगतो मी ऑफलाईन पेपर द्यायचं का ऑनलाईन द्यायचंय त्याच्या आधी सांगतो मी तुम्हाला कुठे द्यायचंय कधी द्यायचंय किती वाजता द्यायचंय सर्व. फक्त तुम्हाला अभ्यास करायला मी तारीख सांगितली फक्त टाइम वेळ डेट सर्व मी सांगितलं. दहाला सायन्सचा आहे का? ठीक आहे 10ला जर सायन्सचा असेल सायन्सचा कोणत्या तारखेला ठेवलाय सर मी 10ला नाही वाटत रे 10लाच ठेवलाय 8ला आणि 10ला ठेवलाय का सर ना 8 आणि 10 जर तारीख असतील तर आपल्या 9 आणि 11 असणार. आपल्या 9 आणि 11 असणार. आपल्या तारखा 9 आणि 11 असणार. नोट करून घ्या आपल्या तारखा 9 आणि 11 असणार. ओके ठीक आहे. हे राहिलेला प्रॉब्लेम सोडवायचे कंप्लीट करायचंय. प्रॅक्टिस सेट उठायचं नाही जागेवरून लेक्चर संपलेलं नाही. एवढं संपवल्याशिवाय उठायचं नाही.